नमस्कार। खानापूरमध्ये नारी शक्ती वंदन अधिनियमचे जल्लोषात स्वागत, महिलांची पदयात्रा काढून पंतप्रधानांना अभिवादन। देशाच्या राजकीय इतिहासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरलेल्या नारी शक्ती वंदन अधिनियमचे खानापूर तालुक्यात उत्साहात स्वागत करण्यात आले। लोकसभा व राज्य विधानसभांमध्ये महिलांना 33% आरक्षण देणारा हा ऐतिहासिक निर्णय महिला सशक्तीकरणाच्या दिशेने एक नवा अध्याय उघडणारा ठरला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने हा कायदा लागू करून महिलांच्या राजकीय प्रतिनिधित्वात वाढ करण्याचा आणि समाजातील सर्व स्तरांवर त्यांचा सहभाग मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे। हा आरक्षणाचा निर्णय जनगणना व मतदारसंघ पुनर्रचनेनंतर लागू होणार असून तो 15 वर्षांसाठी प्रभावी राहणार आहे। त्या पार्श्वभूमीवर खानापूर येथे महिला मोर्चाच्या वतीने भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले। बसवेश्वर सर्कलपासून छत्रपती शिवाजी महाराज सर्कलपर्यंत काढलेल्या या पदयात्रेत महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत पंतप्रधानांना अभिनंदन केले। तालुक्याच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा सुनीता पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम पार पडला। तसेच महिला मोर्चाच्या प्रमुख कार्यकर्त्या रेणुका घाले, सौभाग्यवती धनश्री पाटील, कल्पना सावंत, पूनम पाटील, प्रिया अंडारे यांनीही या उपक्रमात सक्रिय भूमिका बजावली। त्यांच्या नियोजनबद्ध आयोजनामुळे कार्यक्रम यशस्वी झाला। या कार्यक्रमात प्रमोद कोचरी, संजय कुबल, बसवराज सानिकोप्प, सदानंद पाटील, गुंडू टोपिनकट्टी, मल्लप्पा मारिहाळ, धनश्री देसाई, पंडित ओगले, सदानंद माशेखर, भरत रवी पाटील यांच्यासह अनेक भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले। नारी शक्ती वंदन अधिनियमाबाबत देशभरात महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून खानापूरमध्येही त्याच उत्साहाचे दर्शन घडले। हा कायदा महिलांच्या सशक्तीकरणाला आणखी बळ देईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। बोलो भारत माता की जय। आज सांगायला इतका गर्व होत आहे की आजपर्यंत म्हणजे आपला भारत स्वतंत्र होऊन आज 78 वर्ष पूर्ण झालेले आहेत, पण आजपर्यंत नारी शक्तीचा गौरव कुणी केलेला नाही। आणि आज आपल्या नरेंद्र मोदी साहेबांनी, आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी आज आता 33% महिलांना आरक्षण देऊन खऱ्या अर्थाने आता महिलांचं सक्षमीकरण झालेलं आहे। आणि खरोखर आम्हाला गर्व वाटतोय की आपल्या मोदी साहेबांसारखे आपल्याला आपल्या देशाला पंतप्रधान मिळालेले आहेत। आणि पूर्वी स्वामी विवेकानंदांनी म्हटलेलं होतं की ज्या देशांमध्ये महिलांचा मान सन्मान होऊ शकत नाही तो देश कधीच महान बनू शकत नाही। म्हणून आज मोदी साहेबांचे संपूर्ण देशातील महिलांच्या वतीनं मी खूप खूप आभार मानते। मोदी साहेबांचा धन्यवाद।